विद्यार्थ्यांनो, आज आपण ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ही कन्सेप्ट पाहत आहोत. तर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड कशाला म्हणायचं ते पाहूया. काय म्हणले पहा, मॅग्निट्यूड ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी कॅन बी एक्सप्रेस ॲज a into 10 raised to n, where a is number such that a is greater than or equal to 0.5 and less than 5. Then n is integer called order of magnitude. म्हणजे दिलेली संख्या आपण कोणत्या फॉर्मॅटमध्ये लिहित आहोत, a इंटू 10 raised to n, आणि nला काय म्हणायचं 10 raised to n. तर n जो आहे 10चा जो घातांक आहे n, त्याला म्हणायचं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. पण याची व्हॅल्यू ही कशाच्या दरम्यान पाहिजे, 0.5च्या इक्वल किंवा 0.5 इतकी, आणि कशापेक्षा लहान पाहिजे, 5पेक्षा. ठीक आहे, याची व्हॅल्यू ही 0.5च्या इक्वल किंवा मोठी, आणि कशापेक्षा लहान पाहिजे, 5पेक्षा. तर असं जर असेल तर 10चं जी पॉवर आहे त्याला आपण काय म्हणतोय, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. तर काही एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहिलं एक्झाम्पल घेतोय आपण, स्पीड ऑफ लाईट इन एअर. तर लाईटचं एअरमध्ये किती स्पीड असतं, 3 इंटू 10 raised to 8 मीटर पर सेकंद. आता इथं 10 raised to 8 आहे आणि त्याला मल्टिप्लाय किती आहे, 3. तर 3 ही एची व्हॅल्यू झाली. आता ती व्हॅल्यू 5पेक्षा लहान आहे आणि 0.5पेक्षा मोठी आहे. म्हणजे दिलेल्या कंडिशनमध्ये 3 हा काय होतोय, सॅटिस्फाय होतोय. तर अशा केसमध्ये 10ची जी पॉवर आहे तिला आपण काय म्हणतो, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. म्हणजे दिलेल्या संख्येची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती आली, 8 आली. दस ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज इक्वल टू 8. नंतर दुसरं एक्झाम्पल पाहूया, रेडियस ऑफ अर्थ किती असते, अर्थची रेडियस 6400 किलोमीटर. आता ज्यावेळेस आपण ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड फाइंड आउट करत असतो तर जी दिलेली संख्या असेल तिचं कन्वर्जन SI युनिटमध्ये करायचं. आता किलोमीटर हे SI युनिट नाही आहे, आपण डिस्टन्स कशात मोजतो, मीटरमध्ये, SI युनिटमध्ये. म्हणजे ह्याचं कन्वर्जन आपल्याला मीटरमध्ये करावं लागेल. तर किलोमीटरचं मीटरमध्ये करण्यासाठी दिलेल्या संख्येला आपण कितीने गुणू शकतो, 1000ने. ठीक आहे, म्हणजे 6400ला 1000ने गुणलं तर किती येणार आहे, 64 लाख येणार आहे किंमत. ठीक आहे, आता हीच किंमत आपण कशी लिहितोय, 6.4 इंटू 10 raised to 6. तर दशांशचिन्ह सगळ्यात शेवटी असतं. म्हणजे किती घरं सरकवली आपण, 1 2 3 4 5 आणि 6 घरं सरकवले. म्हणजे 64,000 हे 6.4मध्ये लिहायचं असेल तर त्याला इंटू 10 raised to किती लिहावं लागेल, 6 लिहावं लागेल. तिथं मीटर आहे, चुकून किलोमीटर लिहिलं गेलं आहे, कारण 64,000चं आपण मीटरमध्ये कन्वर्जन केलेलं आहे. तर ते कन्वर्जन किती आलं, 6.4 इंटू 10 raised to 6 मीटर. पण 6.4 ही एची किंमत आहे आणि ती 5पेक्षा मोठी आहे, म्हणून त्याचं कन्वर्जन परत आपल्याला कशात करावं लागेल, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0.5 ऑर लेस दॅन 5. तर परत एक दशांशचिन्ह सरकवलं म्हणजे 6.4 इंटू 10 raised to 6च्या ऐवजी आपण तीच किंमत किती लिहितोय, 0.64 इंटू 10 raised to 7 मीटर. आता 0.64 हे 0.5पेक्षा मोठी किंमत आहे, म्हणजे दिलेल्या कंडिशनमध्ये हे सॅटिस्फाय होतं आहे. तर 10ची पॉवर किती आली आता, 7. म्हणून ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज 7 अँड नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर इज 2. आपण मागच्या लेक्चरमध्ये सिग्निफिकंट फिगर पाहिलेला आहे. नंतर तिसरं क्वांटिटी दिली, मॅग्निट्यूड ऑफ चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. म्हणजे इलेक्ट्रॉनवर जो चार्ज असतो त्याची किंमत.
जी आपण ईने दाखवतो ती किंमत किती आहे 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. ही कशाची व्हॅल्यू आहे? मॅग्नेट्यूड ऑफ चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. आता 1.6 हा ए आहे आणि त्याची व्हॅल्यू 0.5पेक्षा इक्वल आहे, 0.5पेक्षा मोठी आहे आणि 5पेक्षा कमी आहे. म्हणजे दिलेल्या कंडिशनमध्ये ते सॅटिस्फाय होत आहे. म्हणून आपण डायरेक्ट लिहू शकतो देअरफॉर ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड इज -19 आणि सिग्निफिकंट फिगर किती येईल 2. नंतर पुढची संख्या दिली मास ऑफ इलेक्ट्रॉन. तर इलेक्ट्रॉनचं मास किती असतं 9.1 इंटू 10⁻31 kg. आता दिलं युनिट हे SI मध्येच दिलेलं आहे, तर कन्व्हर्जन करायची काही गरज नाही. पण 9.1 हा कशापेक्षा मोठा आहे? 5पेक्षा मोठा आहे. म्हणजे एची 9.1 ही एची व्हॅल्यू आहे थोडक्यात. तर एची व्हॅल्यू ही 0.5च्या इक्वल किंवा मोठी पाहिजे आणि 5पेक्षा कमी पाहिजे. तर ह्या 9.1चं कन्व्हर्जन आपल्याला कशात करावं लागेल आता 0.91 मध्ये, कारण 0.91 इज ग्रेटर दॅन 0.5. तर त्याच्यासाठी एक घर सरकवलं आपण, म्हणजे 9.1 जे होतं ते आपण 0.91 लिहितो आहे. एक घर सरकवल्यामुळं, दशांशचिन्ह सरकवल्यामुळं 10⁻⁻ किती आलं -30. म्हणजेच आता 0.91 हा 0.5पेक्षा मोठा आहे आणि 5पेक्षा लेस आहे. म्हणजे कंडिशन सॅटिस्फाय होत आहे. म्हणून ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड किती आली -30. नंतर अजून काही प्रॉब्लेम घेत आहोत आपण. पहिला प्रॉब्लेम पहा काय म्हणलं आहे, न्यूक्लिअर रेडियस म्हणजे न्यूक्लियस जो आहे त्याची रेडियस आर हॅज डिपेंडन्स ऑन मास नंबर in bracket A as R is equal to 1.3 into 10⁻16 into A⁻⁻⁰ मीटर. म्हणजे आपल्याला रेडियस दिलेली आहे आणि रेडियस हे कशावर अवलंबून आहे? मास नंबरवर. फॉर न्यूक्लियस ऑफ मास A is equal to 125 ऑब्टेन ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड R एक्सप्रेस इन मीटर. तर आपल्याला तिथं आता इथं ए म्हणजे काय आहे? मास नंबर आहे जो 125 दिलेला आहे. तर सोल्युशनमध्ये काय म्हणलं आहे, आर इज इक्वल टू 1.3 इंटू 10⁻16 इंटू A⁻⁻3 आणि देतानाच मीटरमध्ये दिलेलं आहे. आता एची व्हॅल्यू किती घ्यायची? 125. देअरफॉर R is equal to 1.3 into 10⁻16 into 125 bracket raised to 1/3. आता 125चा क्यूब रूट किती येईल? 5 येईल, कारण 5 गुणिले 5 गुणिले 5 केलं तर 125 येतं. म्हणजेच 125चा जर क्यूब रूट घेतला तर 5 येतो. आता 1.6 आणि 5चा गुणाकार होईल म्हणजे 3×5 = 65, म्हणजे थोडक्यात 6.5 इंटू 10⁻⁻ किती -16. आता 6.5 हा दिलेल्या कंडिशननुसार आपली कंडिशन काय आहे? ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0.5 अँड लेस दॅन 5. तर 6.5 हा 5पेक्षा मोठा आहे, म्हणून त्याचं डिसिमल पॉईंट सरकवला तर 6.5च्या ऐवजी काय लिहितो आहे आपण 0.65 लिहितो आहे. आता एक घर सरकवल्यामुळं 10⁻⁻16च्या ऐवजी काय येईल 10⁻⁻15 होईल. ठीक आहे. म्हणून आता दिलेल्या कंडिशनमध्ये हे सॅटिस्फाय होत आहे. म्हणून 10ची जी पॉवर आहे तीच ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड येईल. म्हणजे ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड किती आली -15. ठीक आहे. नंतर अजून एक प्रॉब्लेम पाहूया. ए लार्ज बॉल 2 मीटर इन रेडियस इज मेड अप ऑफ रोप ऑफ स्क्वेअर क्रॉस सेक्शन विथ एज लेंथ 4 millimeter. Neglecting air gap in ball, what is total length of rope to nearest order of magnitude? म्हणजे आपल्याला काय सांगितलं आहे, 2 मीटर एवढ्या रेडियसचा एक बॉल आहे. तर त्याच्यापासून आपल्याला
रोप तयार करायचा आहे, वायर रोप. ठीक आहे. तर त्या 2 मीटर रेडियसच्या बॉलचा आपण वायर रोप तयार करतो आहे, तर त्या वायर रोपची किती लेंथ तयार होईल असं त्यांनी विचारलं आहे. ठीक आहे. सोल्युशनमध्ये काय म्हणलं आहे, व्हॅल्यूम ऑफ बॉल इज इक्वल टू व्हॅल्यूम इन्क्लोज बाय रोप. म्हणजे जो वायर रोप तयार होणार आहे तो बॉलच्या पासून तयार होणार आहे. म्हणजे बॉलचं जेवढं व्हॅल्यूम असणार आहे तेच व्हॅल्यूम कोणाचं येणार आहे, रोपचं येणार आहे. म्हणून म्हणले व्हॅल्यूम ऑफ बॉल इज इक्वल टू व्हॅल्यूम इन्क्लोज बाय रोप. आता पुढं म्हणलं आहे व्हॅल्यूम ऑफ बॉल इज इक्वल टू बॉलचं स्पेरिकल बॉडी. बॉल हा स्पेरिकल असतो आणि त्याचं व्हॅल्यूम किती असतं, 4/3 πr³. आर म्हणजे त्याची रेडियस. नंतर पुढं काय म्हणलं आहे, व्हॅल्यूम ऑफ रोप इज इक्वल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू लेंथ. म्हणजे जो रोप आहे, वायर रोप आहे, त्याचं व्हॅल्यूम काय येणार आहे, L³ असतं. व्हॅल्यूम म्हणजे काय, लेंथचा क्यूब असतो. तेच आपण एरिया इंटू लेंथ लिहितो आहे. एरिया म्हणजे थोडक्यात काय, लेंथ इंटू ब्रेड्थ म्हणजेच L² इंटू L काय येईल, L³. तर ते तसं न लिहितं त्यांनी एरिया इंटू लेंथ म्हणलेलं आहे. ठीक आहे. आता दोन्हींच्या किमती इक्वेशनमध्ये टाकल्या तर व्हॅल्यूम ऑफ बॉल किती आहे, 4/3 πr³ इज इक्वल टू व्हॅल्यूम इन्क्लोज बाय रोप किती आहे, A इंटू L. तर आता L जागेवर ठेवला, ए पलीकडे शिफ्ट केला. समीकरणाच्या उजव्या बाजूला ए हा मल्टिप्लाय होता, पलीकडे नेल्यावर छेदस्थानी जाईल. म्हणजेच L इज इक्वल टू 4πr³ डिवाइड बाय 3 इंटू ए. तर ही इक्वेशन तयार झालं लेंथसाठी. आता ह्या इक्वेशनमध्ये आर किती घ्यायचा आहे, 2 मीटर आणि एरिया इज इक्वल टू काय असणार आहे, लेंथ इंटू ब्रीड्थ. ठीक आहे. म्हणजेच लांबी गुणिले रुंदी. तर आपल्याला किती एजचा रोप तयार करायचा आहे, 4 मिलीमीटर. म्हणून एरिया किती आला, 4 इंटू 4 मिलीमीटर इंटू 4 मिलीमीटर म्हणजेच 16 मिलीमीटरचा स्क्वेअर. तर 16 आहे तसंच लिहिलं, मिलीमीटरचा स्क्वेअर म्हणलं आहे. 1 मिलीमीटर इज इक्वल टू किती असतो, 10⁻³ आता इथं स्क्वेअर आहे म्हणून त्याचासुद्धा काय केला, स्क्वेअर केला. तर एरिया किती येईल आता, 16 इंटू 10⁻6 मीटर स्क्वेअर. आता आपल्याला रेडियस माहीत झाली, एरिया माहीत झाला, तर त्या व्हॅल्यू आपण लेंथच्या इक्वेशनमध्ये पुटअप करत आहोत. देअरफॉर L इज इक्वल टू 4 ॲज इट इज. पायची व्हॅल्यू 3.142 आणि आरचा क्यूब, तर आर किती आहे, 2 आहे, त्याचा क्यूब केला डिवाइड बाय 3 इंटू एरिया किती आलता, 16 इंटू 10⁻6. ठीक आहे. आता मल्टिप्लिकेशन केलं, 4 समजा तिथं आहे तसंच ठेवला, 3.142 तिथंच ठेवलं, 2चा क्यूब तर 2चा क्यूब किती येईल, 8 येईल. ठीक आहे. 2 इंटू 2 इंटू 2 म्हणजे 2चा क्यूब हा 8 आला, डिवाइड बाय आहे तसंच लिहिलं. आता जे काही गुणाकार भागाकार आहे ते केलं, 8 दुणे 16 आणि तिथं 2 झालं, थोडक्यात 8 दुणे 16 आणि 2नी वरती 4ला भागलं तर 2 दुणे 4. तर थोडक्यात पुढं काय आलं, 3.14 गुणिले 2 भागिले 3 आणि इंटू 10⁻, छेदस्थानी 10⁻6 आहे, वरती नेल्यावर अंशस्थानी प्लस होईल म्हणजेच 10⁻6 आलं. आता 3.142ला 2नी गुणलं किती आलं, 6.284 भागिले 3 आहे तसंच इंटू 10⁻6. तर त्यांचा भागाकार किती आला, 2.094 इंटू 10⁻6 मीटर. आता हे आलेली किंमत कशामध्ये कम्पेअर करायची, ए इंटू 10⁻n मध्ये. आणि एची व्हॅल्यू कशापेक्षा जास्त पाहिजे, 0.5 पेक्षा, आणि कशापेक्षा कमी पाहिजे, 5 पेक्षा. म्हणजे दिलेल्या कंडिशनमध्ये ते सॅटिस्फाय होत आहे. म्हणून 10⁻ची जी पॉवर आहे ती काय झाली, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. म्हणजे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती येईल, 6 येईल थोडक्यात, म्हणजेच 10⁻6 मीटर. आणि किलोमीटरमध्ये लिहिलं तर
10⁻³ किलोमीटर. ठीक आहे. तर इथं आपण सगळे आर्टिकल पाहिलेले आहेत ह्या चॅप्टरमधले. इथं आपला हा चॅप्टर काय झाला आहे, संपला आहे. आणि जे काय आर्टिकल आपण रिड्यूस केलेले आहेत ते अनावश्यक जे होते समजा आर्टिकल ते आपण घेतलेले नाहीत. ठीक आहे. तर बाकी सगळे आपण कवर केलेले आहेत आर्टिकल. जे नसतील घेतले ते महत्त्वाचे नाही किंवा सिलेबसमध्ये कमी केलेत असं समजा. ठीक आहे. पुढच्या लेक्चरला आपण नवीन चॅप्टर चालू करूया. ओके.